लाल ओल्या मिरचीचा झणझणीत भिवापुरी स्टाईल ठेचा बनवण्यासाठी मी आज मिरची आणायला गेली मिरचीच्या सात्र्यावर, जिथे शेतकऱ्यांकडून ओली मिरची घेऊन वाळवून नंतर ती मिरची विकली जाते। तर मला ओली लाल मिरची पाहिजे होती आणि त्याच्यासाठी मी गेली मिरचीच्या सात्र्यावर। तर आता नुकतीच शेतकऱ्यांनी इथे मिरची आणून ठेवली आहे आणि ती मिरची घ्यायला खरेदी करायला मी गेली। आपण बघू शकता की ती लाल चुटुक ही मिरची आहे। ही बागातून तोडून आणलेली मिरची आहे, ओली मिरची आहे ही। तिला वाळवलं जाते नंतर आणि ही वाळल्यानंतर अशी दिसते, वाळल्यानंतर ही अशी दिसते मिरची। तर ह्या मिरचीमधली जी खराब मिरची असेल ती वाली वेचायचं काम ह्या महिला करतात। खराब मिरची काढतात याच्यातली। जाऊ का? हो दाना कचरा आणि खराब मिरची काढायचं काम करतात। मिरचीवर बसून खराब वाली मिरची काढता का? तरकी कचरा पानं वगैरे कचरा जो पडला असेल त्याच्यात। नागपूर शहरातलं भिवापूर हे गाव ही माझी जन्मभूमी आणि इथे मिरचीचंच काम केलं जाते। मिरचीची लावणी करणे, बागामधून मिरची तोडणे, मिरची तोडून सात्र्यावर नेणे आणि त्याला वाळवणे, नंतर मिरचीमधला कचरा काढणे, मिरची वाळल्यानंतर ती जमा करणे, मार्केटला नेऊन विकणे, मार्केटमधून मिरची खरेदी करणे आणि त्या मिरचीचा मिरची पावडर बनवणे आणि विकणे, अशा विविध प्रक्रिया मिरचीवर माझ्या भिवापूर या गावात केल्या जातात। आणि त्यातलीच एक प्रक्रिया म्हणजे मिरची वाळवणे। मिरची ओली बागातून आणल्याबरोबर तशीच वाळवून ठेवली असं होत नाही, तर त्या मिरचीवर सुद्धा प्रक्रिया केली जाते, प्रोसेसिंग केली जाते वेगवेगळ्या प्रकारची। त्या मिरचीला वाळवलं जाते, जमा केलं जाते, पलटवल्या जाते। तर ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत ह्या मिरचीच्या या सात्र्यावर होतात। मिरचीची पूर्णपणे प्रोसेसिंग कशी केली जाते याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो सुद्धा व्हिडिओ करूयात। तर ही मिरची अशी जमा करून ठेवली आहे आणि आता ती मिरची कशी पलटवतात ते पण तुम्ही बघणार आहात। मिरचीला वेगवेगळ्या प्रकारे वाळवले जाते। त्याच्यातली जी पांढरी मिरची आहे, खराब झालेली मिरची आहे, कचरा काडी आहे, तो काढला जाते आणि त्या मिरचीवर प्रोसेसिंग करून नंतर तिला मार्केटमध्ये विकायला नेलं जाते। तर आज आपण या मिरचीच्या सात्र्यावर आहोत। ते आपल्याला फैलावं लागेल। फैलवून झाल्याच्या नंतर त्याला कमीत कमी 5-6 दिवस आपल्याला तसं ठेवणार जमिनीवर, बाल सुकत नाही का। त्याच्यानंतर आपल्याला ती 50 बाया एका लाईनीनं असा बसवा लागते। 50 एका लाईनीनं 50 बाया बसवा लागतील ना। त्याच्यातून जो वेस्टेज जी मिरची आहे ते आपल्याला काढायला लागेल। जे वेस्टेज मिरची आहे ते काढायला लागेल ना। त्याच्यानंतर हा सामान बनवलं ना, जेव्हा नाही काढून समजा तो होईल का खराब होईल, तो ते काय ते तशी वाली तेव्हा आपण काढून नाही का, तशी वाली वेस्टेज मिरची करायला लागेल। मजुरी द्यायला ना आणि तो आपल्याला उचलायला लागेल ना। नाही उचलला तर माल तुमचा सारा येईल। आणि कधी बादल येते, पाऊस येते, कधी बादल येते, मग आपल्याला जमा करायला जावं लागतं। जमा करायला ना, रोज सायंकाळी झाकून ठेवतात। जमा करायची आणि सकाळी पुन्हा फेकण्याची आपल्याला मोसम जैसन करायला लागलं आपल्याला। मग आता हे जायच्या आधी झाकून ठेवाल का सगळ्या? हो, ते पुरा पॅक करावं लागेल आपल्याला। पॅक करून ठेवता का? मोसम रात्री सांगता येणार नाही। दिवसानं आपल्या समजा लेबरात आपल्या जेवढं आपण काय बी करू शकतो। सायंकाळी आपण काय करणार त्याच्यामध्ये, आणि ते तशीच राहील ना। ते हे तर पसर जे समजा तेच राहील समजा। पूर्ण एकटेच आपण एवढं नाही करू शकत। जे वाढली जे आपल्या हातामध्ये अंडरमध्ये माल येऊन समजा तो आपण भिवापूरच्या मार्केटमध्ये पण विकतात शुक्रवारी। ही खराब वाली मिरची असते, त्याच्यातली जी लाल मिरची मधली जी खराब मिरची आहे ती काढून अशी वेगळी ठेवली जाते। बुलेट का? दाखव। बुलेट मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जातीच्या मिरच्या राहतात ना, त्याच्यातली ही बुलेट मिरची आहे। ही भिवापुरी सारखीच दिसते। भिवापुरी समजा पहिले जे आपल्या इकडे भिवापुरी येत होते हो ते कशी येत होती
हे हे हा साईज अशी हां हे आपल्या भिवापूरची प्रसिद्ध मिरची होती बरोबर आहे. हो आता त्याच्यापेक्षा मोठ्या हे बाहेरच्या ना बुलेट मिरची आहे. अच्छा. तर मी ओली मिरची घेऊन गेली आणि त्यापासून भिवापुरी मिरचीचा टेस्टी ठेचा बनवला आहे. तर ठेचा कोणाकोणाला पाहिजे तर लवकर लवकर ऑर्डर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.